भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता एमपीएससी पोलीस भरती आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारीसाठी अवेलेबल झाला आहे। या ठिकाणी किरण गायकवाड सर, जिओग्राफी सचिन ढवळे सर, मॅथ अभिजित राठोड सर, पॉलिटी यांच्यासारखे इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला भेटतील। सोबतच रुनवाल सर, कोल्टे सर, वारुलकर सर, सोनोने सर आणि साठे सर हे सुद्धा आपल्या स्पेशलाइज सब्जेक्टचे लेक्चर्स घेतात, लाईव्ह क्लासेस घेतात। त्यांचा टाइम इथे दिला आहे। तुम्हाला या सगळ्या लेक्चरचा फ्री ऑफ कॉस्ट फायदा उचलायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोड विचारला जाईल, त्या ठिकाणी टाकून द्या SOHEL LIVE सोहेल लाईव्ह हा कोड तुम्ही तिथे टाकला अनलॉक कोड, तर तुम्हाला हे सगळे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट दररोज बघता येईल। परंतु हा फक्त आपल्या व्ह्यूअर्ससाठी चान्स आहे की त्यांनी हा कोड वापरा। तसंच दररोज T20 फ्री टेस्ट सिरीज चालू घडामोडी दररोजचे 20 प्रश्न 20 मिनिटात सॉल्व्ह करा। सोमवार ते शुक्रवार वेळ सुद्धा ठरलेला आहे 7:30 ते 7:50 पर्यंत, परंतु याला सुद्धा अनलॉक करावं लागते। मग अनलॉक करण्यासाठी कोणता कोड वापरायचा? SOHEL LIVE सोहेल लाईव्ह, आणि हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट दररोज ही टेस्ट सोडवू शकता। हे फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या घडीला पुन्हा एकदा मोठी बातमी घेऊन आलो आहोत, ती आहे संबंधित मेगा भरतीशी। मेगा भरतीमध्ये तलाठीच्या पदासंबंधात एक मोठी आणि इंटरेस्टिंग बाब, सकाळपासून मला बरेच मेसेज आले होते की काय झालंय, काय होणार आहे। त्यांचं आता सगळं निर्णय लागला आहे, बाळासाहेब थोरात यांनी घोषणा केली आहे। काय ती बातमी आहे, काय घोषणा आहे, ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर ज्यांनी अजून आपले चॅनल सबस्क्राईब करून घेतलं नाही त्यांनी लवकरच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। तर वेळ न लावता चला व्हिडिओची सुरुवात करूया। 7 जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आजच ठाकरे सरकारने याबद्दल निर्णय सुद्धा घेऊन टाकलाय। कोणते ते 7 जिल्हे आहे, कोणती तलाठी भरती आहे, काय प्रश्न निर्माण झाला होता, हे सगळी डिटेलमध्ये पाहूया। आज एक ट्विट केलाय बाळासाहेब थोरात यांनी, काय ते ट्विट आहे आणि कोणते ते जिल्हे आहे आणि तलाठी भरती काय होणार आहे, या सविस्तर बातमी तुम्ही वाचता सगळं कळून जाईल। तर बघा, निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झालाय। SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। तर बाळासाहेब थोरात यांनी एक ट्विट केलं, त्या ट्विटच्या भरोश्यावर ही पूर्ण बातमी तयार झाली आहे। ट्विट काय आहे? बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा। SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात। तर ही बातमी आहे की मराठा आरक्षणाचा जो वाद कोर्टात गेला त्याच्यामुळे काय झालं होतं की या 7 जिल्ह्यांमधल्या भरतीवर स्थगिती आली होती, यांचा रिझल्टच लागत नव्हता। परंतु त्याच्यावर प्रश्न आता सोल्युशन गव्हर्नमेंटने हे काढलाय की SEBC प्रवर्गातील जितके पद होते ते तसेच पेंडिंग राहतील, परंतु इतर प्रवर्गातील जे पद होते जसं की SC, ST, OBC, जनरल किंवा मग VJ, NT या सगळ्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन आहे त्यांना ऑर्डर भेटणार, नक्की भेटणार, 100% भेटणार, रिझल्टही लागणार आणि ऑर्डरही भेटणार। फक्त SEBC जे पेंडिंग आहे ते कोर्ट केस झाल्यानंतर काय विचार होईल ते केल्या जाईल, परंतु हे सध्या भरल्या जाणार नाही। पण बाकीचे इतर सर्व प्रवर्गातील रिझल्टही लागल आणि ऑर्डर सुद्धा भेटणार, हे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं। तर काय होतं पूर्ण भरती ही? तर 7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या ही 2019ला तलाठी पद भरती झाली होती। SEBCचं त्याच्यामध्ये आरक्षण होतं, परंतु हे कोर्टाने त्याच्यानंतर स्थगिती दिली, त्याच्यामुळे हा सगळं गोंधळ निर्माण झाला। 7 जिल्हे कोणते तेही तुम्हाला सांगितलं, परंतु आता सगळ्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयाकडून ऑर्डर म्हणजे आदेश देण्यात आला आहे की लवकरात लवकर याचा रिझल्ट लावा, रिझल्ट लावला असेल आणि सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांना लवकरात लवकर ऑर्डर सुद्धा देऊन द्या। तर 2019 मध्ये तलाठी संवर्गासाठी रिक्त पदे भरण्यात आली होती। तर 26 जिल्ह्यातील तलाठी प्रक्रिया पूर्ण झाली होती। त्याच्यामध्ये कोणते? कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे होते। अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, तर नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे। औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नाशिकमधील नाशिक आणि पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि जिल्ह्याची पदभरती प्रक्रिया पूर्ण झाली होती। परंतु औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 रोजीच्या शासनाच्या निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते। 4 मे 2020 ला जे परिपत्रक निघालं होतं, शासन निर्णय GR होता, त्याच्यामुळे हे सगळं निर्बंध लावण्यात आलं होतं। मात्र आता वित्त विभागाच्या मान्यतेने सुरू करण्यात आलेली आहे। या 8 जिल्ह्यातील निवड झालेल्या
वेगळी भूमिका घेणे उचित ठरणार असल्याने 8 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने 9 सप्टेंबर 2020 रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आले आहे. न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी आदेश पारित करून एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिली आहे. म्हणजे आता मंत्रालयाने हे ठरवलं आहे की बाकीच्या प्रवर्गांना ऑर्डर देऊन द्या, स्थगिती उठवली आहे, त्यांचा रिझल्ट लावा, रिझल्ट लावला असून त्यांना ऑर्डर द्या. फक्त जो एसईबीसी मधला प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जे सिलेक्शन झालेले आहे त्यांचा जे काही प्रश्न आहे तो कोर्टाच्या निकालानंतर सोडवला जाईल. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसा क्षेत्राकडे असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेश पारित करण्यात आले असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. आनंदाची बाब आहे. ज्या मुलांचं सिलेक्शन झालं असेल त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. ज्या जिल्ह्यांचा रिझल्ट बाकी असेल त्यांना ऑल द बेस्ट. मित्रांनो, चांगला अभ्यास करा. मी आजच एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की आपल्या राज्यामध्ये 2,25,000 पद रिक्त आहेत. या वर्षी भरल्या जाणार नाही पण पुढच्या वर्षी नक्की मित्रांनो जम्बो मेगा भरती होणार आहे. नक्की पुढचे 2 ते 3 वर्ष मित्रांनो कंटिन्यू भरती घेण्यात येईल. खात्रीलायक वृत्त आहे कारण इतक्या जागा रिक्त गव्हर्नमेंटला ठेवता येत नाही. पुढच्या वर्षीपासून मित्रांनो चांगल्या जागा निघणार आहे. अभ्यास बंद करू नका. यावर्षी जरी भरती होत नसेल तरी मित्रांनो अभ्यास बंद करू नका. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. अनअकॅडमीवर जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर त्या ठिकाणी जर तुम्ही रेफरल कोड वापरला SOHELLIV सोहेल लाईव्ह तर त्या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटेल. आणि प्लस सबस्क्रिप्शनचे फायदे काय, तुम्ही घरी राहून सगळे काही मार्गदर्शन घेऊ शकता. ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली अनलिमिटेड कंटेंट भेटणार. कोणतीही त्याला मर्यादा नाही. अमर्यादित कंटेंट तुम्हाला दिले जाईल. सगळ्या PDF भेटतील, नोट्स भेटतील आणि रेग्युलर तुमचे डाऊट सुद्धा सॉल्व्ह केले जातात. लाईव्ह क्लासेसमध्ये सगळं स्टडी मटेरियल भेटते. रायटिंग आणि आन्सर रायटिंग सेशन होतो. लाईव्ह टेस्ट असतात, मॉक टेस्ट असतात, दैनिक टेस्ट असतात, विषयनिहाय टेस्ट असतात आणि सगळ्यांचं विश्लेषण हे टॉप एज्युकेटर्स करून देतात. आणि लाईव्ह टेस्टमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग होऊ शकता. एवढं काही तुम्हाला प्लसचा फायदा भेटते अनअकॅडमी या ऍपवर. तर जास्त वेळ न करता मित्रांनो आजच अनअकॅडमी हे लर्निंग ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली गव्हर्नमेंट जॉबची एक जागा पक्की करा.